जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। काल रात्री या सुमारास जे आहे आगीच्या भडक्यामध्ये आपलं संपूर्ण प्रेसचं दुकान जळालेलं आहे। नेमका काय घटना होती, कशा प्रकारे ही घटना घडली, काही माहिती आहे का आपल्याला? आता हे रात्रीच्या वेळेस मला माहिती नाही, मी सिलेंडर आणून ठेवलं होतं आपल्या काही कामासाठी, घरी नेण्यासाठी। त्याच्यानंतर मी घरी चाललो गेलो जेवण करायला, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस। तर रात्री मग इथल्या लोकांनी मला फोन केला का तुमचं दुकान जळलं बा म्हणून। हे 4 वाजता हां 4 वाजता। आणि माझे एवढे मोठे भरपूर गिऱ्हाईकाचे कपडे होते, हे पूर्ण जळून राख झालेले आहे। आणि पुन्हा प्रेस ते सगळं हे आता तुम्हाला दिसतेच तुमच्या नजरेसमोर। अंदाजे किती कपडे असतील? जवळपास अंदाजी कपडे होते 3,000 कपडे होते। 3,000 कपडे? हां 12:30 वाजेपर्यंत म्हणजे काहीच नव्हतं म्हणते। हे दुकान पांडेला होता जे होता ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित होतं म्हणे। आता ही घटना कधी घडली, आम्हाला 4 वाजता फोन आला। इथे प्रत्यक्षदर्शी म्हणून आमचे काका होते, नेमकं काय घडलं होतं काका? किती वाजता दरम्यानची घटना? 11 वाजेपर्यंत आम्ही इथे बसून होतो 7-8 जण। असा सिलेंडरचा वगैरे काहीच वास आला नव्हता। त्यानंतर आम्ही 11 वाजता चाललो गेलो। मग साधारणतः 4:45-4च्या दरम्यान आवाज आला, स्फोट झाल्यासारखा। आम्हाला सुरुवातीला असं वाटलं का डीपी वगैरे जळली असेल। नंतर आम्ही धावत आलो 5-6 जण, हा शंतनू वगैरे होता। मग त्या आग इतकी भयंकर होती का मग काय करावे सुचलं नाही आम्हाला। मग आम्ही घरातून बकेटा भरू पहिले त्या आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला। सिलेंडर असं लाल होऊन गेलं होतं आणि कपड्याचे तुकडे असे हवेने समोर पसरत होते। म्हणजे लगत तुम्ही यायच्या अगोदरच म्हणजे स्फोट झालेला होता? हो, झालेला होता। त्या स्फोटाच्या आवाजानेच आम्ही उठलो झोपेतून। मग याला फोन केला, फायर ब्रिगेडला फोन केला। फायर ब्रिगेडची गाडी वगैरे आली, त्यांनी आग दिली। मग या सर्व बाबतीचा जो पंचनामा वगैरे जो आहे हा संपूर्ण झालेला आहे का? हां झाला आहे का? हां पोलीस येऊन गेली आहे। पोलीस येऊन गेलेले? हां हां। सदर झालेली घटना बघता या घटनेची तीव्रता नेमकी किती होती हे आपण प्रत्यक्षदर्शी आणि सांगण्यावरून कळत आहे की अक्षरशः स्फोटाच्या आवाजामुळेच सर्वसामान्य लोकांना, आजूबाजूच्या लोकांना जाग आली। यावरून आपण अंदाज लावू शकतो की या स्फोटाची तीव्रता किती होती। सुदैवानेही इथे जीवितहानी कोणाची झालेली नाही आहे, मात्र जवळपास लाखो रुपयांचे कपडे जे आहे नागरिकांचे जळालेले आहे। आणि ही प्रेसचं जे दुकान होतं यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असल्यामुळे हे नुकसान मोठ्या प्रमाणाचं दिसून येत आहे।